नमस्कार, मी नागेश्वरी कटारे. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे चमकुऱ्याचे वडे. तर चमकुऱ्याचे वडे कसे करायचे ते मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. सर्वात अगोदर मी इथे एक टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 वाट्या बेसनचं पीठ टाकत आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकणार आहे, अर्धी चम्मच हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट. मी साध्या सुध्या पद्धतीने हे चमकुऱ्याचे वडे करणार आहे, खूप अवघड नाही आहे. तर इथे बघा, मी आता थोडंसं असं करून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मस्त बॅटर आता मी फेटून घेत आहे. तर इकडे बघा, मी असं एवढं घट्टसर पीठ आपलं ठेवलेलं आहे. तर मी ते एक ताट घेतलेली आहे आणि इकडे मी चमकुरा घेतलेले आहेत आणि छानपैकी हे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. फ्रेश अशी हे चमकुरा आहे. तर मी एक चमकुरा असं घेतलेला आहे, मी एक पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती बेसन पीठ लावून घेणार आहे. अशा पद्धतीने हे बेसनचं पीठ लावून घेणार आहे. खूप छान आणि मस्त होतात हे चमकुऱ्याचे वडे. तर मी असं थोडं करून असं पीठ हे लावून घेणार आहे या पानाला. आणि आता मी हे छानपैकी आता रोल करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी रोल करून घेणार आहे. तर इथे बघा, मी इडली पात्रामधलं जे प्लेट असतं ते हे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे आपले चमकुऱ्याचे वडे ठेवलेले आहेत आणि एका इडली पात्रामध्ये मी हे आता उकडून घेणार आहे. तर इकडे बघा, मी एक एक करून हे सगळे आपले हे वडे मी ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 मिनटं आपण हे उकडून घ्यायचं आहे, वाफून घ्यायचे आहेत. आणि इकडे बघा, आपले हे वडे तयार आहेत. मी छानपैकी ह्याला असे कट करून घेतलेले आहेत आणि ह्याला आता आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत फोडणीमध्ये. तर इकडे बघा, मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. आता मी टाकत आहे जिरे मोहरी. तर जिरे मोहरी छान असं तडतडलेले आहेत. आता मी टाकत आहे कांदा. मी 2-4 कांदे असे छानपैकी बारीक कापून घेतलेले आहेत आणि जेवढं तुम्ही कांदा वगैरे टाकशाल तेवढं ह्या वड्याला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्हीसुद्धा एकदा असं करून बघा. तर इकडे बघा, मी छानपैकी हे कांदे लालसर भाजून घेतलेले आहेत त्या तेलामध्ये. आता मी टाकत आहे थोडंसं कढीपत्ता आणि ते सुद्धा आता छानपैकी क्रिस्पी झालेले आहेत. आणि इकडे बघा, मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि हे छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि मी आता थोडंसं टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट. मी अजून थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. खूप छान अशी हे फोडणी आपली तयार होते आणि वडेसुद्धा खूप छान असं लागतात. तर हे सुद्धा मी छान मिक्स करून घेणार आहे. खूपच असं साधी सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हीसुद्धा मी जसं केलं तसं एकदा नक्की रेसिपी करून बघा. तर हे आपली फोडणी तयार झालेली आहे आणि इथं मी टाकत आहे थोडंसं हळद, म्हणजे कलर येण्यासाठी. आता मी टाकलेले आहेत हे आपले वडे आणि ह्याला छान आता ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असे हे आपले वडे झालेले आहेत. ह्या
या वड्यांना अळूच्या पानाचे वडेसुद्धा म्हणतात. तर मी आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा छान आता मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, आवडत जर नसेल तर मग तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर हे सुद्धा छान मी मिक्स करून घेणार आहे आणि 2 मिनटं आता हे वाफवून घ्यायचे आहेत. तर 2 मिनटं झालेले आहेत. आता मी हे झाकण काढून घेणार आहे. तर इकडे बघा आपले हे वडे खूपच छान असे झालेले आहेत. तर मी एका प्लेटामध्ये हे वडे काढून घेतलेले आहेत. मग कशी वाटली रेसिपी, आवडली ना? तर मग तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.